जय भोलेनाथ कुशिवल्या गाडेश्वर सॉरी क्षमा असाव्या. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र जे बोले गाडेश्वर आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी हे दुडण्या सामना भरपूर महत्वाचा राहील. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रकांत पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय आणि पहिल्या चेंडू दत्तासाठी मात्र पहिला चेंडू वेगवान होता. मात्र लाईन खराब पंताने सांगितला. इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. खऱ्या अर्थाने आज देखील गाडेश्वर गावातील पाठीराखे भरपूर आहेत आणि उद्या देखील त्यांचा मोठा संघ जेवणचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग जरूर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र फटका सुंदर आडव्या बॅटनं आपण पाहतोय. यावेळेस कबूर पॉइंट रिजन मधून हा पहिला शानदार चौकार. संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. मात्र खेळ लाजबाब राहिला आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉट आपले त्यावरती प्रहार. यावेळेस मात्र मिड विकेटला क्लिअर करत दत्ताच्या बॅटमधून मॅक्सिमम बिग हिट. मयूरच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. मयूरच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट आपण पाहिला. 6 धावांसाठी चंद्रकांतवरती प्रहार केले जातात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. रिस्की धाव फिकी खराब आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. जर का डायरेक्ट हिट लगावला असता तर रनआउटची संधी प्राप्त झाली असती. मात्र तसं घडलं नाही. या आज खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं गाडेश्वरची भरपूर मोठ्या संख्येने पाठीराखे मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत असेल. खऱ्या अर्थाने 1:20 झाले गेलेत. कारण आपल्या गावचा संघ की ज्या ज्या वेळी खेळतो त्या वेळी मात्र पाठीराखे भरपूर असतात आणि आज घरच्या मैदानावरती कशा रीतीने खेळ केला जाईल. VCF मध्ये फटका सुंदर शतरक्षण तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र इथून थोडस चालक दाखवल्या आणि रनआउटचा शिकार. धक्का क्रमांक पहिला दत्ता यावेळेस मात्र बाद होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एक झटका दिला आपण पाहतोय गावदेवी ही दुडण टीमला. यावेळेस मात्र 14 अंकावरती नवीन फलंदाज आकाश. आकाशचा वेग आपण जर का पाहिला गोलंदाजीच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी आहे. मात्र इथून बॅटिंग साठी आलाय. समोर घरच्या मैदानावरती गाडेश्वर संघ खेळतोय. या गाडेश्वर संघाला सातत्याने प्रॅक्टिस मध्ये या मैदानावरती आपण पाहतो. मात्र त्याचा फायदा उचलेल का गोलंदाज जनार्दन. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय सुंदर फटका. मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी आहे. मात्र चेंडूला क्षेत्ररक्षण चुकी होत नाही. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एफर्ट लाजबाब लावले जातात आणि इथून मात्र आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. आकाश बॅक टू पवेलियन.
डीजे मोर्याच्या माध्यमातून हे संगीत खास गाडीशोच्या पाठीराख्यांसाठी होता. कारण पहिल्या सामन्यामध्ये बक्षीस भरपूर लावले होते, मात्र यावेळेस तसं घडत नाहीये आणि त्यामुळे डीजे मोर्यानं ते संगीत लावलं गेलं आपण पाहतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे आणि जसं संगीत लागले गेले तशी मात्र बक्षिसांची लयलूट केली गेल्या. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक रमेश शेटउगड्या ATM खुल्या. तुम्ही चांगला खेळ करा, रमेश भाई तुमच्या सोबत यात. कारण ज्या ज्या वेळी आपल्या गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्या त्यावेळी पाठीराखे आपल्याला मात्र मनोबल वाढवण्यासाठी येत असतात आणि आज देखील भरपूर मोठ्या संख्येने गाडेश्वरचे पाठीराखे आलेले गेलेत आणि खेळ देखील फार चांगला राहिला आहे. यावेळेस मात्र फटका सुंदर या लॉंगॉनला क्लिअर करत चेंडू सीमा पार फलंदाज यावेळेस आपण पाहतोय भरतच्या बॅटमधून पहिला तडाखा विकेट षटकार. आपण जर का पाहिलं गेलं बक्षिसांची लयलूट केली जाते मात्र त्या नादामध्ये षटकार जातात का हा देखील प्रश्न विचारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाज विकेट घेण्यासाठी जातो आणि त्यानंतर मात्र ती चेंडूवरती षटकार जातात. जर का असं समीकरण असेल तर मी तर म्हणेन बक्षीस लावू नका. कारण जर का विकेटसाठी गोलंदाज प्रयत्न करत असेल आणि त्या चेंडूवरती जर का षटकार जात असतील तर त्याचा तोटा समोरच्या टीमला होईल आणि त्याचा फायदा बॅटिंग करणारी टीम जरूर उचलेल. मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू मात्र फार चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय. किसन जुगरेला आपण पाहतोय 40+ असताना देखील फार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अतिशय चांगला सामना होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण हे दोन्ही टीमला देखील माहिती आहे समोर आपण पाहायला गेला गाडेश्वर संघ खेळतोय त्यांच्या अगेन्स्ट किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. 21 धावा बनल्यात दुसऱ्या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू म्हणजे जनार्दननं फार चांगलं कमबॅक केलंय. मात्र अंतिम चेंडू जर का सुरेख फेकला समोर मयुर्या आणि मयुरीची विकेटसाठी प्रयत्न केला तर जरूर चांगला वापसी पाहायला मिळेल. अपील जरूर केल्या मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे. पंचांनी सांगितलं षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय म्हणजे अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 21 अंकावरती. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये इथून जर का 8 बनल्या तर मात्र अष्टविनायक औषधवाडी संघ जल्लोष जरूर करेल म्हणजे ते देखील कुठे का होईना प्लॅनिंगमध्ये राहतील. मात्र जर का 30 धावसंख्या बनल्या आणि 31 जर का गाडेश्वरनं बनवल्या तर तो संघ पुढे वाटचाल करेल. म्हणजे अनेक सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हा सामना संपल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं जरूर पाहायला मिळतील. कारण केवळ संघ देखील वाट पाहतो त्यांच्या अगेन्स्ट कोणताच संघ खेळेल. कारण पहिला सामना जिंकलाय त्यानंतर मात्र त्याने देखील भरपूर आपण पाहायला गेला वाट पाहिल्या. मात्र वाट पाहिली आहे मात्र कोणत्या संघाची वाट लावतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय जितेश आणि समोर सज्ज होईल भरत. ज्या भरतनं एक षटकार मारलाय मात्र पुन्हा एकदा मारेल का परत हे देखील पाहावं लागेल. मात्र तसं घडलं नाही. आनंद कार्पेटनं फटका सजवला. पॉईंट रिझनचा क्षेत्ररक्षण आपण पाहतो लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी देखील तेवढी सुंदर. मात्र इथून पाहावं लागेल निर्णयाची अपेक्षा आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते टेक्निकल रूम मध्ये. तर तिसऱ्या पंचांचे काम पाहतील प्रकाशदादा चौधरी या सरांना आपण जरूर पाहू शकाल. कारण डिसिजन भरपूर क्लोज राहील यात मात्र शंकाने आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेगचे पंच किसनजी डुमड्या या सरांना आपण पाहिल्या. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र फलंदाज सेफ राहील. आपण पाहिलं गेलं स्टंपला बॉल लागण्या अगोदरच आपण पाहिलं गेलं विकेट किपरचा पाय स्टंपला लागला होता आणि त्या कारणास्तव फलंदाज पॉपिंग क्रेजमध्ये सेफ राहिला आणि तिथून मात्र नॉट आउट हा इशारा आला गेला आपण पाहतोय. या चेंडूवरती 2 धाबा मात्र क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलं होतं आपण पाहतोय गोपीनाथच्या माध्यमातून. 40+ आहेत मात्र क्रिकेटची प्रचंड आवड आणि आज मात्र खेळ देखील फार चांगला राहिलाय. म्हणजे इथून आपण जर का पाहायला गेला संघ जाऊन पोहोचला यावेळेस 23 अंकावरती.
अद्यापही मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आपण पाहतोय कशा रीतीने चेंडू फेस करेल. या बेस मात्र जेलची संधी आहे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षण मात्र चुकी केली जात नाही आणि इथून मात्र विकेटचं पतन. लाजवाब जेल टिपला गेला आपण पाहतोय. संजय भगत संघाचा कॅप्टन कुल्या आणि त्याच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र धक्का लागेल. तिसरा हेतून टीमला अवघ्या 23 अंकावरती या. गाडीश्वर संघ देखील प्लॅनिंग करत असेल 30 पेक्षा जास्त दबा देऊन ते आपण चेस केल्या तर आपण थेट अंतिम मॅच मध्ये खेळू. मात्र त्यापेक्षा कमी धावसंख्या दिली तर चित्र वेगळं राहील. म्हणजे काय रणनीती आखली जाईल हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या बेस मात्र फुलर लेनचा चेंडू दोन्ही फलंदाज एकाच एंडला. जोपर्यंत विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटत नाही तोपर्यंत रन दिली जाणार नाही. हा या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पाहावं लागेल जबरदस्त गोलंदाज अंतिम षटकामध्ये जितेश 3 चेंडू फेकलेत, 1 सफलता, 2 धावा दिलेत. म्हणजे कुठे का होईना धावसंख्या रोखली गेल्या. फुटवरचा वापर प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. अलंद कार्पेटनं फटका सजवला, एक सिंगल कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण लाजवाब होते. क्षेत्ररक्षण जे चांगलं होतंय ना त्याचं कारण एकमेव मिस्टर देन संपूर्ण पाठीराखे वर्ग. कारण ज्या रीतीने सपोर्ट केला जातोय त्यांना माहिती आहे आपला गावचा संघ आहे आणि ज्या रीतीने सपोर्ट केला जातोय आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील ऊर्जा प्राप्त होत्या. त्यांना माहिती आहे खराब क्षेत्ररक्षण केल्या चारही बाजूला आपले गावचे पाठीराखे आहेत आणि त्या कारणास्तव त्यांना देखील माहिती 100% द्यायचंय आणि ते एफर्ट लावले जातात. समोर हेतून संघ प्रयत्न करेल का? मात्र यावेळेस फुलर लेनचा चेंडू अप्रतिम फटका शेवटच्या मुमेंटला चेंडूला फेकून दिला आपण पाहतोय. 6 धावांसाठी फलंदाज यावेळेस आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधून हा बिग हिट बिग षटकार. बघा मॅच बॉल आला गेला मैदानाच्या आतमध्ये 30 धावा बनल्यात. म्हणजे इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम क्वालिफायरच्या मॅचसाठी खेळेल. म्हणजे इथून कळून चुकलं असेल प्रेक्षक वर्गांना देखील की यापुढील सामना केवाळ्या आणि त्यांच्या अगेन्स्ट औषधवाड्या हे निश्चित राहील. चला कॅप्टन विनंती असेल बघा टॉससाठी यायचं. एकविरा केवाळ्या टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट अष्टविनायक औषधवाडी टीमचे कॅप्टन. ऑफिशियल कॉल राहील तर अंतिम षटक चालू या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा नियम फार चांगला आपण पाहतोय आणि अतिशय चांगली स्पर्धा. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू यावेळेस मात्र पाहिले जाईल. बॅटची लिडिंग एज लागले जाते. एस्टाच्या मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 तर कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथून पाहिले जाईल 3 धाबा देखील सहज रीतीने पूर्ण आणि 3 धाब्याने संघ पुढे सरकलाय. यावेळेस मात्र 33 अंकावरती आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ देखील संपलाय आणि उत्तरार्धामध्ये येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 34 धावसंख्येची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र यावेळेस रेफर केलंय. हाईट फॅक्टरसाठी टेक्निकल रूमकडे मात्र हा निर्णय सोपवला जाईल. आपण पाहतोय श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून चाचपणी केली जाईल आणि त्या ठिकाणी तिसरे पंचांचे काम पाहतील प्रकाशदादा चौधरी यांच्या माध्यमातून मात्र तिसरे पंचांची भूमिका पार पाडली जाईल. जर का हा नो चेंडू असेल तर सोने पे सुहागा हे 2 टीमसाठी राहील यात मात्र शंका नाही. मात्र पाहावं लागेल कशा रीतीने चेंडू रिलीज झाला, कशा रीतीने फलंदाजाने तो खेळला हे देखील पाहिले जाईल. पॉपिंग क्रीज सोडली होती की नाही, मात्र चेंडू डीप होता आणि पंचाने सांगितलं फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपेल आणि 3 धाबा आणि 3 धाबेनं संघ पुढे सरकला 33 या अंकावरती आणि 18 चेंडू मध्ये 34 धावसंख्येची गरज. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. खऱ्या अर्थानं मी संपूर्ण आज 10 संघ खेळले त्यांचा आभार व्यक्त करेन. ज्या रीतीनं त्याने सपोर्ट केला वेळेवरती संघ आले खऱ्या अर्थानं. कारण या पंचक्रोशीमध्ये एवढ्या लवकर सामने मी कधी समाप्त होताना पाहिले नाही. याचं सर्व श्रेय जाईल फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपला. कारण त्याने मेहनत घेतली भरपूर आणि नियम लावले भरपूर कडक आणि त्यामुळे एकदम कडक मध्ये सामने झाले आहेत. आणि इथून दोन्ही टीमचे कॅप्टन आले आपण पाहतोय एकविरा केवळ टीमचे कॅप्टन
कारण केवळ टीमनं भरपूर वाट पाहिल्या, मात्र आता समोरच्या टीमची वाट लावली जाईल का हे देखील पाहिलं जाईल. टॉस केलं जाईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टॉस बॉक्स मध्ये जेवणदादा झुगरे यांना विनंती करतो की आपले शुभ असते मात्र टॉस संपन्न करायचं आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये फेरबदल होईल. खऱ्या अर्थानं आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आमचे परम मित्र अमोलची फेर. औषधवाडी संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकले. डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यानं स्वीकारला. प्रथमतः गोलंदाजीचा एक चांगला निर्णय घेतला आणि प्रथमतः फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेला एक गावदेवी क्रिकेट संघ केबाली संघाला. एक पॅटल मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे 34 धावा. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती जय बोलनाथ गाडेश्वर क्रिकेट संघ फाईट करतोय आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्या खेळणारा संघ आपण पाहतोय जे गावदेवी क्रिकेट संघ हे दुटणे. या दोन संघांमध्ये ही लढाई मैदानावरती जोर रंगली जात्या. चांगली फटकेबाजी आपण पाहिली होती. दत्तानं चांगली फटकेबाजी केली होती. मयूरच्या बॅटमॅननं 2 षटकार आपण पाहिलं होतं आणि भरतच्या बॅटमॅननं देखील 1 षटकार आपण पाहिला होता. टोटल संघाची धावसंख्या 33 बनली गेली होती. 34 धावेंचा पल्ला गाठायचा आहे उत्तरार्धामध्ये गाडेश्वर टीमला. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जर आपल्याला पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थानं लवकर सामने संपवण्यामध्ये खऱ्या अर्थानं यश मिळाला जातो. आयोजकांच्या माध्यमातून अगदी कठोर नियमावलीमध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खेळवली जाते आणि जे उद्याचे लॉट्स आहेत ती स्पर्धा खऱ्या अर्थानं पण लाईव्ह पाहत असेल. मात्र विनंती आहे की आपण सर्वांनी उद्या देखील वेळेवरती मैदानावरती रिपोर्टिंग करावं. वेळेवरती देखील आपण उद्या देखील वेळेवरती संघांना विनंती करतो की 6:30 वाजता पहिला सामना खेळण्यासाठी वाजापूर 3D प्रमोदचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये नडाल ठाकूरवाडी जयचा संघ असेल. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण 6:30 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करा. आणि दुसरा सामना असेल धोदाणी 3G आणि त्याच्या विरोधामध्ये हरिग्राम अरुणचा संघ. तिसरी मॅच असेल जे बोलनाथ गाडेश्वर जेवणचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये धामणी नरेशचा संघ. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि चौथी मॅच असेल गावदेवी रानसई ब जनार्दनचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये इसांबे करताना आपण पाहतोय खालापूर परिसरामधील एक संघ. आणि शेवटची मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तिथे खैरकाडी आणि त्याच्या विरोधामध्ये नेरळ बनसवाडी सुरेशचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या 10 संघांना विनंती असेल की आपण दिलेल्या वेळेवरती मैदानावरती रिपोर्टिंग करा. उत्तरार्धाला सुरुवात पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट उडवलाय मिड विकेटला षटकार आणि संजयच्या बॅटमध्ये पहिला षटकार आलाय. संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचली जाते. या फटक्यांची नितांत गरज आहे गाडेश्वर संघाला आणि ती फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले जातात संजयच्या माध्यमातून. संघाचा कॅप्टन आणि कॅप्टन कुलपारी त्याला आता मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागेल. 34 धावेंचं समीकरण आहे. थंडीच्या तडाखामध्ये फलंदाजाच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी. वन्स अगेन वन मोर बिग हिट लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अगदी आपण पाहिला तर चेंडूची पाहणी केली आणि त्यानंतर पंचांचं डिसिजन रेफर केला जातं. तिसऱ्या पंचांकडे चेक केला जाईल. स्क्रीनवरती चेक केला जाईल. ज्या रीतीने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू मागे गेले होते. शेवटच्या क्षणापर्यंत राहिले होते आणि त्यानंतर तो चेंडू अडवण्यामध्ये यश जरूर मिळालं होतं क्षेत्ररक्षकाला. आणि इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चौकार तर नाहीये दिला. इथून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्क्रीनवरती चेक केलं गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचला जातो. संजय भगत ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये 33 क्रमांकाची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये परिधान झाला आणि त्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी ही केली जाते. पहिल्या षटकावरती आक्रमण जिथे आकाशला पण पाहतोय वेगवान गोलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके पाहायला मिळतात. नशिबाची साथ लाभली जाईल का इथून प्रयत्न केले जात आहेत. मयूरला पण पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण फेकी अचूक विकेटची नामी संधी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. ती डायव लगावली होती. संपूर्ण शरीर मैदानावरती झोकून दिलं होतं संजय भगतनं. त्याला देखील माहिती आहे सामना महत्वाचा विकेट ठेवणं क्रीज वरती महत्वाचा आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन OUT बॅट्समन आउट. पहिला धक्का जय भोलनाथ गाडेश्वर टीमला. संजय भगत बॅक टू द डगआउट.
चला एदुटणे संघ आपण कॉपरेट करा. टीम मीटिंग जास्त काळ घ्यायची नाही याकडे देखील संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. इथे पहिला धक्का लागला गेला गाडेश्वर संघाला. जिथे फलंदाज बाद झाला आपण पाहिला होता संघाचा सरसेनापती संघनायक संजय भगत बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तिथे बाळाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सोबतीला जनार्दन, दोन बंधूंची जोडी. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा बनल्या गेल्यात. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेली. 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 3 चेंडूमध्ये आता कितपर्यंत धावा बनल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. जितेश नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जितेशसाठी पहिला चेंडू असेल. आकाशच्या गोलंदाजचा समोर खेळत ऑन साइडला बीर काबला. शतरक्षक नाही, गॅप भरपूर मोठा. बॉल सीमा पार. आपल्या डावाची सुरुवात मात्र चौकारानं केला. बाळानं ठोकलाय हा पहिला दमदार चौकार. बाळाच्या माध्यमातून चांगला फटका चौकार आला तर संघाची धावसंख्या 13 वरती पोहोचते जात्या. आकाश तयार. ज्या वेळचा चेंडू खरा पाहायला मिळतोय आणि बोनसच्या स्वरूपामध्ये नशिबाची साथ. अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. 4+1 नशिबाची साथ. धावा मिळतील या चेंडूवरती 5. या 5 धावानं संघाची धावसंख्या धावपलकेवरती 18 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. या 2 फलंदाजांना सामना जिंकवला तर निलेश भगत, शुभम चौधरी, रोशन सप्रा यांकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणाऱ्या. मात्र हा सामना जिंकता येईल का? जिंकवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही बंधूंना आपण पाहतोय. जितेश आणि सोबतीला जनार्दन ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. नो चेंडू फेकल्यानंतर फ्रीडची नामी संधी इथून फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळेल. जितेश तयार आहे. अडव्या बाटने खेळायचा होता. अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू फेकला जातो. साईडला खेळायचा होता. गुडली स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर थोडीशी उसळी राहिली जाते इष्टांच्या मागे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता 18 वरती संघ पोहोचला. 1 विकेट. आकाशने विकेट संपन्न केली तर नारायण यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज. फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. शतरक्षक मयूरला पण पाहतोय चेंडू मागे जातो. बॅकअप चांगलं राहिलं जातो. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट. षटक क्रमांक पहिला संपला जातो आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड. 20 वरती पोहोचलाय गाडेश्वर संघ. एका विकेटच्या मोबदल्यात येणारे बॉल असतील 12 आणि विजयाकरिता धावा बनवायच्या 14. 12 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला हे दुटणे संघ कॉपरेट करायचे बा. टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही. पंचांना देखील विनंती असेल की टीम मीटिंग जास्त काळ घेऊन द्यायची नाही. नाईट रजनी स्पर्धा आपण पाहतो. नरेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला जनार्दनला पण पाहतोय. सोबतीला जितेश ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपन्न केली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज नारायणच्या माध्यमातून दिला जातील. मुख्य 5 मिनिटावरती ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला पाहायला मिळतो. मात्र पंच इशारा करतील. वाईट चेंडू पाहायला मिळतो. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती 21 वरती पोहोचला जातो. 12 मध्ये आपण परत 14चं समीकरण होता. सामना येऊन टेपला जातोय. 12 चेंडू 13चं समीकरण. जर फलंदाजानं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक ठोकली तर रमेश उघडा यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. फटका चांगला मिस्टामिंग शॉट पाहायला मिळतो. मयूर डाऊन द कॅच. विकेटचं पतन. धक्का दुसरा लागला जातो. गाडेश्वर टीमला फलंदाज जनार्दन बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागला जातो गाडेश्वर टीमला. जिथे आपण पाहतोय जनार्दन बाद झाला. 6 मेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. पहिला चेंडू पेस करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आपण पाहिला होता. मात्र त्यामध्ये
चांगली गोलंदाजी राहिली जाते. पहिला चेंडू खराब फेकला होता, वाईट चेंडू आला होता आणि त्यानंतर विकेट संपन्न केली जातात. दुसरा धक्का इथून लागला जातो गाडेश्वर टीमला. वामन हिंदोळा मैदानाच्या आतमध्ये असं म्हणतात ना मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आता मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटचा बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वामन हिंदोळा या फलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रयत्न करावे लागतील. सामना जिंकायचा असेल, सिंगल डबलला प्राधान्य दाबा लागेल, एखाद मोठा फटका खेळावा लागेल या सामन्यामध्ये, या षटकामध्ये, तर सामना गाडेश्वर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. जशा जशा विकेट प्राप्त केल्या तर मग प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. गाडेश्वर संघावरती समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन द कार्पेट लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात, ते थोडीशी मिस फिल्डिंग एखादा वेळेला दुहेरीमध्ये आकाशच्या माध्यमातून चुका जरूर केल्या जातात. ज्या वेळी चुका केल्या जातात त्या वेळी प्रेशर हे जरूर पाहायला मिळतं. शतरक्षण करणाऱ्या एदुटणे संघावरती आता ते प्रेशर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे असते. जसं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये, राजकारणामध्ये एक मत भरपूर महत्वाचं असतं, शिक्षणामध्ये एक गुण भरपूर महत्वाचा असतो, त्या रीतीचं क्रिकेटमध्ये एक एक धाव ही भरपूर महत्वाची असते. ती एक एक धाव मित्र म्हणून आता वाचवावी लागेल एदुटणे टीमला. त्यावेळी चांग खराब गोलंदाजी पाहायला मिळतं. उजव्या आयुष्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातो. अवंतर धावेने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती 24 वरती संघ पोहोचला गेलाय. 34चं समीकरण होतं. मात्र अजूनही जर पाहायला गेलो 10 चेंडूंचा अंतिम खेळ बॅलन्स असेल आणि 10 धावींची गरज गाडेश्वर संघाला स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळतोय आणि चांगला खेळ अद्यापर्यंत मी तर म्हणेन गाडेश्वर संघाच्या माध्यमातून राहायला गेलाय. बाटने खेळायचा होता, बाट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. बॅकअप चांगलं राहिलं जातं एस्ट्यांच्या मागे. दत्ताला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केला जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा तसा प्रेशर फलंदाजी करणारा गाडेश्वर संघावरती पाहायला मिळेल. मात्र इथून प्रेशर निर्माण करायचं असेल गाडेश्वर संघावरती तर गोलंदाजाच्या माध्यमातून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील, विकेट घ्यावा लागतील आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये अजून एकदा डॉट बॉल खेळलेत. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा प्रेशर गाडेश्वर संघावरती नक्कीच मित्र म्हणून पाहायला मिळेल आणि मैदानावरती पुन्हा एकदा वापसी निर्माण केल्या. गोलंदाजी करत असताना गावदेवी हेदुटणे संघाच्या गोलंदाज नरेशनं हा चेंडू डॉट आला तर डबल 100 रुपयाचा कॅश प्राइस नारायणच्या माध्यमातून देण्यात येईल. ऑन साइडला उडवलाय फटका, चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून वन बाउंस ओव्हर द टॉप. चेंडू धावा मिळतील 4 आणि धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचल्या. वामन हिंदोळा या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे सामना फिरवलाय एका चौकारानं. इथे आपण पाहतोय गाडेश्वर संघाच्या बाजूनं अगदी आपण पाहतोय 2 चेंडू सलग डॉट खेळले गेले होते वामन इंदोळा आणि त्याच नंतर पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला होता, शतरक्षक तैनात नव्हते आणि त्या कारणास्तव चेंडू मग आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी पाहायला मिळाला. नरेश वरती देखील आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स वेगवान चेंडू पाहायला मिळते. पंचांचं फिंगर अप, OUT बॅट्समन आउट. धक्का तिसरा लागला जातो. गाडेश्वर टीमला फलंदाज वामन बॅक टू द डगआउट. समीकरण राहिलं जाते 6 चेंडू 6ची गरज आहे. 6 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाडेश्वर करी हे दुटणे की गाडेश्वर. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोपीनाथ हा फलंदाज मैदानावरती आपण जरूर पाहतोय. तर एका साईडला जितेशला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी, 2 चेंडू पेस केले, 4 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये राहिलं गेलं आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती भरत या गोलंदाजाला आपण पाहतोय. जितेशना सामना जिंकून दिला तर तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे आमच्याकडे जमा झाला गेला. इथे आपण पाहतोय निलेशजी भगत आणि त्याचनंतर आपण पाहतोय शुभम चौधरी, रोशन सप्रा या त्रिवेणी संगमांच्या माध्यमातून जितेशसाठी हे पारितोषिक देण्यात येतोय. 6 चेंडू 6चं समीकरण. सामना जरूर आपण पाहतोय रोमांचक सामना, मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके बांधवणारा हा रंगतदार सामना. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, वेग भरपूर होता, गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचनंतर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा तसा प्रेशर इथून मात्र फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघावरती पाहायला मिळेल. आणि हा सामना मित्र म्हणे इथून गिदुटणे संघाला विजय प्राप्त करायचा असेल विकेट घ्यावा लागतील, डॉट चेंडू फेकावा लागतील. कहते ना दोस्तों, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. यहाँ से प्रयास करना होगा. मैं तो कहूंगा
गेंदबाजी करने वाले ये टूटने टीम को अच्छी गेंदबाजी इस बार जेल की नामी संधि थी वो भी ऐसे जेल ड्रॉप किया 4 गेंदे आने वाले जीतने के लिए अभी भी 5 रनों की दूरी मैदान के बीच बड़ा मुकाबला हे जरूर हमें देखना मिळता आहे चांगली गोलंदाजी राहिली गेली या गोलंदाजच्या माध्यमातून सामना जर आपण पाहिला होता 6 मध्ये 6चं समीकरण होता आता येऊन ठेपलाय 4 चेंडू 5चं समीकरण एखाद 2 डॉट बॉल आले एखाद 2 विकेट आल्या तरीतून मात्र येदुटणे संघाच्या बाजूने हा सामना देखील पाहायला मिळेल वेगवान चेंडू वेस्टर्नच्या मागे चुका पहा ज्या ठिकाणी डॉट चेंडू फेकला होता आणि इथून मात्र दत्ताच्या माध्यमातून देखील चुका केल्या जात आहेत एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात कन्वर्ट केली एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती 30 वरती संघ पोहोचला गेलाय येणारे 3 चेंडू आणि विजय करतात 4 धावेंची गरज एखाद चौकाराला तर इथून सामना गाडेश्वर संघ विजय प्राप्त करेल जितेशवरती संपूर्ण अशा निर्भयता असतील एखाद मोठा फटका लगबाबा लागेल तर हा सामना गाडेश्वर संघ विजय प्राप्त करेल मात्र त्या रीतीची गोलंदाजी देखील केली जाईल का सध्या तरी मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी केली गोलंदाज भरतनं 3 चेंडू हाताळलेत चांगली गोलंदाजी 2 धावा फक्त खर्च केल्यात फटका चांगला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात एक सिंगल कन्वर्ट दुसऱ्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग जरूर पाहतोय 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाच्या माध्यमातून राहिला जातोय 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जातोय 32 त्या आकड्यावरती 2 चेंडू 2 धावा 2 चेंडू 2 धावा मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना निश्चित जरूर आपल्याला पाहायला मिळाला प्रेक्षक वर्गाने ज्या रीतीचा सामना हवा होता त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जे प्रेक्षक वर्ग खाली बसले होते ते प्रेक्षक वर्ग देखील आता उभे राहून शिट्ट्याचा कडकडाट आपल्याला जरूर पाहायला मिळतो वेगवान चेंडू ऑर्डर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये या चेंडूची नितांत गरज होती आणि तो चेंडू आता रिलीज केलाय गोलंदाज भरतनं निर्धाव चेंडू फेकला शेवटचा एक चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिशें ना करें हे तो गलत बात है इथून प्रयत्न सुरेख केलेत येदुटणे संघानं असं वाटत होतं की एकतर्फी सामना गाडेश्वर संघ विजय प्राप्त करेल 6 मध्ये 6च गरज होती 6 धावेंची आणि त्या 6 धावा देखील आतापर्यंत डिपेंड केल्यात एक चेंडू 2 धावेंची गरज फटका चांगला लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात मिस फिल्डिंग आणि सामना जिंकला जय भोलेनाथ गाडेश्वर संघ अभिनंदन हार्ड लक टीम गावदेवी हे तुटणे संघ आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन जबरदस्त सामना मैदानावरती आपण पाहिला इदुटणे संघाला मात्र पराभूत केला आणि खऱ्या अर्थानं चांगला